शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल कडेगावात शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा। आमदार विश्वजित कदम यांची महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी। सुपीक शेती, पर्यावरण आणि ग्रामीण जनजीवन उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी कडेगाव येथे बाधित शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिकांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला। माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला। मोर्चानंतर विविध मागण्यांचं निवेदन कडेगावचे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं। या आंदोलनात खासदार विशाल पाटील यांनीही सहभाग घेतला। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ठेकेदारांच्या हितासाठी रेटला जात असून त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी, उपजीविकेची साधने आणि भावी पिढ्यांचे हक्क धोक्यात येणार असल्याचा आरोप केला। कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। राज्य आणि देशात शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महागाई, शिक्षण, आरोग्य तसेच पाणी टंचाई यासारखे अनेक गंभीर विषय प्रलंबित असताना जनतेच्या हिताशी थेट संबंध नसलेल्या आणि सुपीक शेतीचे नुकसान करणाऱ्या या प्रकल्पावर सरकारने हट्ट धरणे हे जनभावनांचा अनादर असल्याची टीकाही त्यांनी केली। सरकारने हा महामार्ग लोकांवर लादू नये आणि बाधित शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं। या मोर्चात भारत पाटणकर, शांताराम कदम, महेंद्र लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, पंचायत समिती सभापती डॉक्टर जितेश कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिक सहभागी झाले होते। पाटणकर साहेब, डॉक्टर भारत पाटणकर साहेबांचे वडील असतील असे अनेक लोक या मातीत जन्मले, ज्यांनी ह्याच्याहून फार मोठी होती त्यांना सुद्धा या ठिकाणी हाकलून लावलं आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी पळवून लावलं। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की आज काही लोकांना वाटत असेल महेंद्र आपण खरंच फार चांगल्या मुद्द्याला हात घातला, थोडं कोणाला कडवट वाटलं असेल, लोकांना वाटत असेल जाऊ दे ना, त्याची जमीन जाते, मी कशाला त्यात पडू, माझं काय जाते।